तमाम क्रीडा रसिकांची, मान्यवरांची, आयोजकांची आणि प्रेक्षकांची रजामंदी समजून आजच्या या समालोचनाची सुरुवात करतोय. जाऊया मॅचकडे. अर्थातच आपण पाहतोय तमाम ख्रिस्ती बांधवांना ख्रिस्ती नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला जरूर मिळतील, परंतु इथे शुभेच्छा प्रदान करतोय तो मात्र गोलंदाज. पहिल्याच बॉलवरती इतकी मोठी चुकी आणि त्याच चुकीला मात्र खतपाणी घातलं जाणार का? कारण एकीकडे जर आपण पाहायला गेलं तर असं म्हटलं जातं ना की पहिलं पाऊल हे फार चांगलं पडावं लागतं. पहिलं पाऊल जितकं तुमचं चांगलं असेल ना तर तुमचा यशाचा उत्कर्ष तितकाच क्रिकेटमध्ये चांगला पाहायला मिळेल. परंतु इथे गोलंदाजाने चुकी केली आहे. भावेच्या पहिल्या बॉलचा वाईटचा इशारा जरूर आला होता. त्याच्यानंतर इतकं सुंदर कमबॅक भावेच्या माध्यमातून आपण पाहतोय. मॅच जरूर चालू आहे. किसन स्मृती 11 आणि त्याच्या विरोधात मोरया 11 यांच्यातली जबरदस्त टफ फाईट पाहायला मिळेल. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर भावेश तुमच्यात ती कलात्मकता आहे, जादुई कलाही जरूर आहे, परंतु ती मैदानात आणावी लागेल. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, दांडपट्टा चालवण्याचा प्रयत्न होता, परंतु या दांडपट्ट्यामध्ये कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. आपण जर पाहायला गेलं ना तर क्रिकेटमध्ये बरंच काही घडतं. अजय, आत्ताच मला वाटते परवाच्या दिवशी शनिवारच्या दिवशी फार मोठी मॅच शेलूच्या मैदानावरती आपण पाहिली. एकीकडे आपण पाहत होतो टीम डवलेपाडा आणि त्याच्या विरोधात गोटेकर बी या दोन संघादरम्यान काय मॅच आली होती. 4 बॉलमध्ये 14ची गरज असताना सुनील केवणेने हा चांगला फटका आहे, परंतु या फटक्यामध्ये झटका जरूर आलाय. प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती सुद्धा पाहायला मिळालं. त्या करायचं होतं आणि अशा परिस्थितीत स्कूप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या स्कूप करण्याच्या नादात बॉल सरळरित्या बॅकवर्ड पॉईंटमध्ये गेला, जिथे मात्र एकही धाव आली नाही. कीपरच्या हातात बॉल पाहायला मिळाला. इथे मॅच फिनिश झाली होती, जिथे मात्र मोठा फटका घेऊन 2 धावा घेऊन काहीतरी करायचं होतं, परंतु त्या क्षणाला शेवटचा बॉल आला. शेवटच्या बॉलवरती बॉल होता वाईट आणि तो सुनील केवणेने मारला आणि त्याच वेळी पॉईंट आणि स्वीपमध्ये झेल झाला आणि इथे मात्र मॅच फिनिश झाली. तिथे गुटेकर बी विजयी झाली. जाऊया मॅचकडे. या चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. घेतल्या बिगर मी काही जाईना आणि तशी परिस्थिती मैदानात गोलंदाज भावेशने ठरवलाय की आता या विकेट घेतल्याशिवाय मी काय मैदानाच्या बाहेर येत नाहीये. कारण बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. 2 झेल यावेळी आपल्याला पाहायला मिळालेत. अफलातून गोलंदाजी आहे. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरचे भाव आता मैदानात बदलले गेलेत. का बदलले ते सांगतो. कारण पहिला बॉल वाईट फेकल्याच्या नंतर बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की इथे धावसंख्येचा मोठा डोंगर पाहायला मिळेल, परंतु या धावसंख्येला इतका मोठा ब्रेक लावतोय तो गोलंदाज भावेश. आणि आता मात्र जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा विकेट हॅट्रिकच्या कगारवरती. पहिली विकेट हॅट्रिक मोरया सीसी आयोजित बिरदोले प्रीमियर लीग पर्व 6वीची पहिली विकेट हॅट्रिक येईल. आहा, अफलातून. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय क्षेत्ररक्षण. मॅच बरीच का बाकी आहे. यावेळी मात्र चांगला बॉल आलाय. काय गती आहे गोलंदाजाची. ज्या मयूर कालेकरला आपण अगोदरच्या मॅच मध्ये अनुभवलं, ज्या मयूर कालेने या स्पर्धेचं मेडन षटक फेकलंय, परंतु आता त्याच या ठिकाणी त्याच मयूर कालेवरती चोरावरती मोर ठरण्याचा प्रयत्न तो मात्र भावेश या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. पहिला बॉल वाईट आलाय. जर तो वाईट आला नसता तर आज मयूर कालेवरती नक्कीच भारी ठरला असता तो गोलंदाज भावेश. आणि सध्या मी तर म्हणेल विकेट हॅट्रिकच्या जोराने जरूर भारी ठरतोय. दरम्यान जर विचार करायला गेला तर एकच धाव धावफलकावरती लागली गेली आहे. मोरया 11. खरं म्हणायला गेलं तर अजय आपण पाहतोय बिरदोले टीमचं नाव मोरया सीसी आपण अनुभवतोय आणि या मोरया सीसीच्या नावानेच खरं म्हणायला गेलं तर आज मोरया 11 ही टीम मैदानात जरूर आहे. श्री गणेशाचं नाव आहे. त्याच विचाराने मोरया 11 टीम मैदानात जरूर उतरली, परंतु सध्या विकेटचा श्री गणेशा करून दिला तो भावेश या गोलंदाजाला.
परंतु या ठिकाणी आदरणीय आमचे रघुनाथ दादा कालेकर यांच्याकडून 22 गोलंदाजासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे. सामना संपल्यानंतर नक्कीच 22 घेऊन जायचं, परंतु दरम्यान इथे जाऊया. सांघिक कोट्यातला दुसरा षटक असं म्हटलं जातं ना, एकीकडे ऐल तिरी पैल तिरी असं म्हटलं जातं, परंतु या ठिकाणी नदीच्या अगदी ऐल तिरी हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. एक सुसज्ज असं मैदान, बिरदोलेकरांची मेहनत, सावध पावित्र्याचा फटका आता यावेळी खेळला जातोय आणि दरम्यान इथे पंबल पाहायला मिळालं. पहा कसं असतं ना की अजय, आपण म्हणतो ना की एखाद्याची वाहवा केली, मी म्हटलं होतं की यावेळी जर विचार करायला गेलं तर किसान स्फूर्ती 11 संघाच्या क्षेत्ररक्षणाची मी मजबूत स्थिती सांगून दिली होती, परंतु असं होतं की वाहवा केलं, प्रसिद्धीत आलं की माणूस थोडा हवेत येतो, परंतु इथे थोडं पंबल पाहायला मिळालं. आणि आम्ही नेहमी म्हणतो की सध्या आता हरभऱ्याचा सीझन चालू आहे, हरभऱ्याच्या झाडावरती चढवणं काय असतं, परंतु हे आपण विसरतो की हरभऱ्याचं झाड जे असतं ना ते पायाखाली चिरडलं जातं, हे समीकरण आहे. म्हणून क्रिकेटमध्ये आपण जमिनीवरती असणं फार गरजेचं आहे. असो, सध्या इथे पंबल पाहायला मिळाली, वारंवार विकेटचं पतन हे मात्र मोरया 11 संघाला तितकंच तापदायक ठरणार आहे. चांगला बॉल, वॉटर स्पेस, काय गती होती आणि त्याच्यानंतर या स्पेलला ज्याप्रमाणे हाताळलं गेलं गोलंदाज परेच्या माध्यमातून, अफलातून फलंदाजाला संधी निर्माण करून दिली जात नाहीये. काल आम्ही पाहिलं होतं, काल आशेनेच्या मैदानावरती बडवल टीम फायनल जरूर जिंकली आणि या फायनलमध्ये कपिल झुमटेचा जो झेल ड्रॉप झाला चौणे टीमला ते महागात पडलं. हा चांगला फटका, यावेळी मात्र डीप फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं जातं. इथे मात्र चौकार आलाय, 13 आहे दुरुस्त. हे फार गरजेचं असतंय आणि ही शांतता जी म्हणतो ना आपण, ती येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता असते, परंतु आता या बॅटरला वादळ निर्माण करावं लागेल मैदानात. पहिला चौकार जरूर आलाय, या 4 धावींच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक यावेळी हवाई सफर, परंतु 38 सर्कलला भेदलाय, उंचीवरती बॉल आगे, क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण हा जय, जर आपण पाहायला गेलं तर गतवर्षीचा इतिहास जरा जागृत करूया. मोरया 11 गतवर्षी अंतिम सामना खेळताना दिसून आलेले, परंतु यावर्षी काय घडतंय ते पाहूया. कारण अद्यापपर्यंत मोरया 11चा इतिहास जर पाहायला गेलं, 3 मॅच पैकी 1 जरूर विजयी पदावरती त्यांनी नेलेली आहे. ही मॅच जर जिंकली तर मात्र टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचतील. टॉप 2 तर ऑलरेडी आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत, परंतु टॉप 3 मध्ये जरूर येतील. काय घडेल माहीत नाहीये, परंतु यावेळी लीग मॅचचा थरार जो असतो ना, खरं म्हणायला गेलं तर फार मजा येते लीग मॅचला. ज्यावेळी आपण नॉकआउट राऊंडचे सामने पाहतो, त्या नॉकआउट राऊंडपेक्षा लीग मॅचमध्ये तितकंच खौफनाक खेळ पाहायला मिळतो. चांगला फटका, इथे एक ताकद आहे, कुमारी आहे या बॅटरमध्ये, बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. झेल पकडलाय का? हेमंत दादा कालेकर कुठे गेले आपले? अच्छा, रजा घेत आहेत का? त्यांच्या शब्दातली फार मोठी धार आहे. ते बिरदोलेकरांचे दशरथ पाटील आहेत. होते शेलूच्या मैदानावरती शनिवारच्या दिवसात दशरथ पाटील यांना आपण अनुभवलं. यतीश न्यू बॉलर, यतीश जामगरे, पहिला बॉल राइट अप राउंड द विकेट.
सरळरित्या गोलंदाजी पाहायला मिळते. जरा कौतुक तर करावं लागेल, कारण किसन स्फूर्ती 11 संघाचे जे गोलंदाज आहे ना, संघ मालकाचा विश्वास आणि कर्णधार पदाची जी स्थिती असते त्या स्थितीला मात्र मी तर म्हणायला योग्य ठरवलंय. भावेश जामगरे तर म्हणायला गेलं तर संघ मालक आहेत. टीम मध्ये एक दर्जेदार विकेट हॅट्रिक आणि त्याच्यानंतर एक अप्रतिम झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेला. परंतु यावेळी आता मुरया 11 संघाचे धाबे दणाणले जरूर मैदानात. भावेश कालेकर यांचं नेतृत्व, गेलाय यतीश आपण पाहतोय. अफलातून बॉलिंग लाईन, व्हॉट अ अटॅक. किसन स्फूर्ती 11 आणि त्याच्या विरोधात मोरिया 11. मोरिया सीसी आयोजित बिरदोले प्रीमियर लीग 2024 आणि पर्व 6 या बिरदोले प्रीमियर लीगचं आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे जरूर सरसावेल. अतिशय मोठा ब्रेक म्हटलं जातं ना, एखादी गाडी थांबवायची असेल तर तुम्हाला ब्रेकचा वापर करावा लागतो. परंतु यावेळी मोरिया 11च्या बॅटिंग लाईनला थांबवायचं होतं आणि ते भावेशने तो जबरदस्त मोठा ब्रेक दिलाय त्यांना, कारण त्या धावसंख्येला इतक्या प्रमाणात रोखलाय की बॅक टू बॅक 3 विकेट. हवाई सफर. रनआउटच्या स्वरूपात विकेट.
अंश आमच्या डीजे मास्टर सतीशला कालची ऑर्डर काही मिळालेली दिसत नाहीये. कालचा 30+ होता न्यू इयर सेलिब्रेशन, परंतु गाणी तशी वाजतायत जबरदस्त, हाऊस भागून घेत आहेत ते पण. चला मैदानाकडे जाऊया आपण. यावेळी मात्र सांघिक कोट्याचा चौथा षटक परेशा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. बहुतांश असं वाटलं होतं की भावेशच्या हातात गोलंदाजी येईल. 5 षटकांमध्ये 2 षटके भावेशच्या हातात जरूर दिली जातील, परंतु परेशवरती विश्वास दाखवलाय भावेशा गोलंदाजाने, कर्णधाराने. आणि मैदानात काय करते ते पाहूया. इथे एक धाव जरूर झाली, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचले ती 11 या आकड्यावरती. आता मराठीत असं म्हटलं जातं 11 म्हणजे बळीचा बकरा, परंतु आता बकरा कोण होत आहे ते पाहूया, कारण इथे मोठ्या धावसंख्येला आकार द्यावा लागणार आहे. यावेळी जर पाहायला गेलं तर बऱ्याच अंशी क्रिकेटमध्ये शेवटची जी षटके असतात ना, ती हाणामारीची, हान सगळ्या तुझी बारी अशी परिस्थिती असते. परंतु आता इथे या बॅटरला जरूर सांगून देईल की आता तुझी बारी आहे. सागर आपण पाहतोय, नाव सुंदर आहे, परंतु एक विचार करून चालणार नाहीये सागर. आपण ज्या मैदानावरती गेलतो त्या बाजूला नदी आहे आणि ही नदी सागरात विलीन होताना दिसून जरूर येते, परंतु यावेळी तुम्हाला त्या सागरासाठी बॅटिंग जरूर मैदानात करावी लागणार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट, चांगला बॉल यावेळी जरूर हाताला गेला आणि इथे मात्र बॅटरला परतावं लागेल. इट इज 1 more विकेट, विकेट नंबर 7 बॅक टू डग आउट. अप्रतिम बॉल, यावेळी मात्र फार सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते परेशच्या माध्यमातून. ज्या परेशने आत्तापर्यंत मी म्हणेल या 3 षटकांमध्ये दुसरं षटक जे ते महागडं ठरलं. महागडं म्हणण्यापेक्षा चांगली गोलंदाजी होती, 7 धावा खर्च केल्यात, परंतु बाकीच्या गोलंदाजांच्या तुलनेत ते महाग आहे. परंतु इथे जाऊया, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, 11 धावा धावपळकावरती. मला वाटतं पुढच्या मॅच मध्ये काहीसा आयोजन कमिटीकडून बदल जरूर करण्यात येईल. या ठिकाणी षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा जरूर आलाय आणि षटकाच्या अंती आपण पाहतो 4 षटके समाप्ती पथावरती, 7 विकेटचं नुकसान आणि धावा जाऊन पोहोचल्यात त्या अद्यापर्यंत 11 आकड्यावरती. डिफरंट पहा, 4 षटके आलेत, पुन्हा एकदा 3चा डिफरंट वाढला, जिथे 7 विकेट आल्या आणि तिथे पुन्हा एकदा 3चा डिफरंट आला, 11 धावा धावपळकावरती लागल्यात. म्हणजे एक फार मोठ्या दयनीय परिस्थितीमध्ये अडकीत सापडलेला मोरया 11 पाहायला मिळतोय. भले मोरया 11ने अगोदरचे सामने जिंकलेत की नाही जिंकलेत याच्याकडे जरूर दृष्टिकोन मी नंतर टाकेन, परंतु मोरया 11 मैदानात धावसंख्या वाढणं तुमच्यासाठी फार अपेक्षित आहे. कारण आता पुढच्या मॅचपासून बऱ्याच जणांचे देव पाण्यात असतील, पुढच्या मॅचपासून बऱ्याच जणांचे देव पाण्यात राहतील आणि त्याच्यानंतर मग आता कोण किती मंत्र म्हणेल हे माहीत नाही आहे. कारण लीग मॅचची सगळ्यात मोठी महत्त्वपूर्ण स्टेज हीच असते. इथे आता लीग मॅचमध्ये सगळ्यात मोठं पॉलिटिक्स व्हायला सुरुवात होते, कारण इथे हारणं जिंकणं याच्या पलीकडचा क्रिकेट मैदानात पाहायला मिळेल.
आणि नेक्स्ट मॅचकडे जाऊया आपण. पूर्वी 11 आणि त्याच्या विरोधात प्रिन्स भार्गवी 11. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर येईल. एका धावेच्या मदतीने थेंबे थेंबे तळे साचे कासवाची संतगती. आपण सशाची कासवाची गोष्ट अजय ऐकली आहे. जसा ससा झोपतो ना तसा सध्या आता मोरया 11 धावसंख्येच्या बाबतीत झोपलेला आहे. त्या धावा येणं अपेक्षित आहे, कारण इथे जर धावा आल्या नाहीत तर मात्र किसन स्फूर्ती 11 सामना जिंकला तर मात्र फार मोठ्या टॉप लेवलला जाऊन पोहोचेल. इकॉनॉमी सांगतोय सामन्याची. रन रेटचा विचार करायला गेला तर मात्र किसन स्फूर्ती 11 फार मोठ्या टॉप लेवलवरती असेल. 14 धावा धावपळकावरती. लास्ट 3 बॉल ऑफ दिस इनिंग. या सत्रातील 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज. हा फटका सजवलाय जरूर. मिड विकेट पासून डीप मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत एक धाव जरूर कंप्लीट होईल आणि त्याच्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 आकड्यावरती. 15 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट. लास्ट बॉल. हा चांगला बॉल. इथे सुद्धा डॉटची सांगता. सिच्युएशन मोमेंट सध्या जर आपण पाहतोय कोणत्या क्षणाला परिस्थिती आगे ते पाहणं फार गरजेचं आहे. पंचांनी ते हेरलं. दादा हो, पहिल्या इनिंगमध्ये हा डायलॉग कधी आमच्याकडून नसतो, परंतु आता मी तर म्हणेल या धावा ज्या आहेत ना त्या बुडत्याला काठीचा आधार आहे. वाईट प्लस जोडलं गेलं. ती प्रीमियर लीग म्हणजे आता आमच्यासाठी घरेलू प्रीमियर लीग आहे. जसं म्हटलं होतं की कालच्या दिवसात जसं उद्घाटनीय सामन्याला आपण तुम्ही म्हटलं की उद्घाटन सोहळा झाला आणि त्याच्यानंतर
संदीप सर अष्टपैलू व्यक्तिमत्वाने कॉमेंट्री करतात, अंपायरिंगसाठी देखील पोहोचलेत आणि अवघ्या 22 धावांचं लक्ष आहे किसान स्मृती 11 टीमला. चांगल्या रन रेटने सामना जिंकण्यासाठी फार मोठी संधी आहे किसान स्मृती 11 टीमला. ओव्हर नंबर 1 मध्ये आलाय तो मात्र गोलंदाज मोरिया 11 या टीमचा. विकेट हॅट्रिक जर कमावली या गोलंदाजाने तर निवृत्ती मुंडे यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ओव्हरला सुरुवात 22चं टार्गेट. पहिला चेंडू गोलंदाजाचा व्हाईट बॉलने फेक करतोय आणि पंचांच्या इशाऱ्याने पहिला व्हाईटचा इशारा आणि 1 रनने सुरुवात. 22चं टार्गेट आहे. किसान स्मृती 11 संघ हा सामना जिंकतोय तर त्यांनाही सेमीफायनल फायनलची संधी आहे. कारण पुढचा सामना हा टॉप लेवलच्या संघाचा म्हणजे एक संघ 100% हरणार. पूर्वी 11 असेल किंवा प्रिन्स भार्गवी 11 असेल, दोघांमध्ये एक हरणार म्हणजे आणखी मजा येईल या लीग स्टेजमध्ये. यावेळेस पहिल्या चेंडूवरती मात्र फटका मागे आलाय. खेळाडूने मिस्टेक केली आहे. बॉल सीमा रेखा पार पोहोचला. पहिला 11 आणि प्रिन्स भार्गवी 11च्या. तर कैलास विलासजी कालेकर यांना विनंती करेल की आपण पुढील सामन्याचा टॉस करावा. पूर्वी 11 आणि प्रिन्स भार्गवी 11 टीम मध्ये. फटका हवेत आहे, पकडली आहे कॅच, मिळाली विकेट. विकेट नंबर 1 गोज आउट. फलंदाज बाद झाला भावेश जामकर इथून बाद झाला. सुरुवात 22 धावसंख्येच्या टार्गेटची. संतोषच्या बॉलिंग वरती 2 बॉल मध्ये धावा आले 5. फटका चांगला फुल टॉस. पॉवर प्ले मध्ये पॉवर फलंदाजाची. फलंदाज अनिलला 101 रुपयाचा कॅश प्राइज. टॉस इथून होतोय. टॉस जिंकलाय पूर्वी 11ने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. प्रिन्स भार्गवी आणि पूर्वी एकही सामना न हरणारे संघ पुढच्या मॅच मध्ये एकमेकांच्या विरोधात असतात. सध्या गोलंदाज फलंदाज अनिलचा चौकार आणि सचिन जामघरे यांच्याकडून 101 रुपयाचा कॅश प्राइज. पुन्हा एकदा फटका हवेत होता. मागे खेळाडू चेंडूचा पाठलाग करतोय. तिसरा चौकार आलाय किसान स्मृती. वन साइड मॅच सध्या किसान स्मृती 11 टीम साठी. संतोषचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला केलाय जो डॉट बॉल आलाय. आता इतके चेंडू थांबवण्यासाठी लगातार डॉट बॉल येणं म्हणजे हा रेकॉर्ड होईल दिल्ली प्रीमियर लीग मध्ये. तर मोरिया 11ने धावसंख्या फक्त 21 जमवली. आता फक्त अवघ्या 9 धावांची गरज आहे. फुलटॉस आहे. पॉवर लावली. स्क्वेअर लेग मध्ये कोणी नाहीये.
हलकीशी अपील आणि विकेट. LBW अगदी सोपी आहे बॅटिंग करणार किसन स्मृतीसाठी. गोलंदाजाचा चेंडू यावेळेस वाईट बॉल. 1 रन. आता फक्त 4 धावांची गरज आहे फायनलच्या किंवा सेमीफायनलच्या रेससाठी. आतापर्यंत 2 संघ या स्पर्धेमधून जवळपास बाहेर पडले. तर 3-3 सामने ते गमावत आहेत. त्यामुळे त्यांची सेमीफायनल आणि फायनलची रेस संपुष्टात येईल. फटका चांगला 4 धावांची गरज आहे आणि 2 धावा इथून केल्यात पूर्ण. किसन स्मृती 11 टीमने जो बॉलिंग सामना जिंकून दिला तर किशोर कालेकर. फुल टॉस आहे. षटकार पाहिजे होता. चौकाराने जिंकून दिला किशोर कालेकर आणि जिंक आणि मोरिया 11 या 2 संघांची संपुष्टात. आणि पियुष 11 दोनही सामने हरलाय. इथून येणाऱ्या जो सामना आहे पियुष 11चा इथेच हिमांशी 11 बरोबर तो महत्वाचा आहे. तिथे जर पियुष 11 हरला तर त्याही संघाचं आव्हान संपुष्टात. म्हणजे 3 संघ फक्त त्या रेसमध्ये राहतील. कैलास